गाईज नमस्कार. आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि म्हटलं कुठे जायचं तर बायकोला आज सुट्टी आहे. बायको हाय कर जरा सगळ्यांना. आज सुट्टी आहे तर आम्ही निघालोय बदलापूरच्याच कोंडेश्वर इथे. कोंडेश्वर मंदिर आहे आणि तिथे निसर्ग पण खूप छान आहे. बघू आज आपल्याला जायला मिळतंय का. बऱ्याचदा पाऊस पाऊस जास्त असेल तेव्हा ते बंद असतं. पोलीस तिकडे बाहेरच बंद करून टाकतात. कोंडेश्वर चालू आहे का ते बघूया आणि जर ते चालू असेल तर ते आपण एक्सप्लोर करूया. आता निघालो गाईज. रेडी आहेस ना. कुठे जायचंय कोंडेश्वर. चल. सो गाईज निघालो कोंडेश्वरला आम्ही दोघं. कसं दिसतोय बघ आपण. चल ना इकडूनच. सो बदलापूर मध्ये असलेलं कोंडेश्वर. कोंडेश्वर म्हणजे महादेव मंदिर आहे तिकडे. आणि आता आम्ही निघालोय तिकडे. लवकरच पोहोचू. मग तिकडचं एक्सप्लोर करतो मी. आता ग्रीनरी जास्त चांगली असते तिकडे कारण ते गाव साईड आहे जरा आणि ही सिटी साईड आहे पूर्ण. पण हे सुद्धा गावच आहे मांजरली गाव जिथून आम्ही निघालोय आता. आणि आपल्याला कोंडेश्वरला जायचंय. बाकी कसं पोहोचतो आपण ते तुम्हाला लवकरच दाखवतो किंवा कसं पोहोचायचं तिकडे. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तुम्हाला जवळचं डेस्टिनेशन हवं आहे फिरण्यासाठी कारण लोणावळा खंडाळा जरा लांब पडतंय. तर बाय ट्रेन तुम्ही बदलापूर येऊ शकता आणि तिथून बाय ऑटो कोंडेश्वर येऊ शकता. आणि खूप छान असं निसर्ग आहे इकडे सुद्धा. पठार टाईप आहे पूर्ण ओपन. पूर्ण ग्रीन ग्रीन होऊन जातं पावसाळ्यात. सो नक्की या. सो आता आपण आलो बदलापूरच्या ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे तिथे. ईस्ट वेस्टच्या ब्रिजवर. आणि आता आपण ईस्ट साइडला जाणार आहोत. हा ईस्टला सरळ जायचा. ईस्ट साइडला जाऊन आपल्याला कर्जतला जाणारा जो हायवे आहे त्या हायवेला जायचंय. आणि एक ठिकाण होतं तिथून राईट घ्यायचं ते आता मी तुम्हाला दाखवतो हळूहळू. आता आम्ही गांधी चौकातून खरवईच्या दिशेने पुढे निघालोय आणि हा स्पीड ब्रेकर आणि हिने उडवलंय. आकाश कसं निळं शार झालंय आता मस्तपैकी. पाऊस आला पाहिजे खर तर पण काय दिसत नाही असं सुका सुकाच रस्ता. हा बदलापूरचा खरवाई एरिया. आणि इथे पण एक मोठा कॉम्प्लेक्स आहे राज ग्रुपचा तुलसी सिटी म्हणून. अशा सिटी वगैरे बनल्या इथे खरवाईला मोठ्या. त्यानंतर इकडे मोठमोठी दुकान आहेत अशी चांगली. आता राईट येईल आपल्याला तो कोंडेश्वरला जायचा राईट. आता आपण आता जो राईट येईल खरवाईला जाताना गोदरेज विहाच्या आधीच राईट होतं. गोदरेज विहा इकडचा मोठा कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्या अगोदरचा राईट आपण घेणार आहोत. आता जो ऑलमोस्ट आलेला आहे. बायको गाडी भारी चालवते ना. हा बायको गाडी चांगली चालवतेस. तशी नाही भीती वाटत. पडेल बिडेल याची भीती नाही वाटत. दुसरा कोणाला कळलं नाही तर बिचारा ठोकेल आपल्याला. आणि हा आपण आता राईट घेतोय. इथून सरळ कर्जत हायवे आणि हा राईट घ्यायचा आहे कोंडेश्वर साठी. खरवई नाका बोलतात याला. आणि हा त्या खरवई नाक्यावरून राईट घेतला की आपण आता आतमध्ये चाललोय. काय आता आपण आतमध्ये चाललोय आणखीन कोंडेश्वर. गावचं नाव काय ते कोंडेश्वरच नाव आहे काय. बघू आपण काय आहे ते नीट सांगू. आभाळ भरून आलंय तसं काळ काळ ढग वरती दिसत आहेत पण परत नाहीये. तर बायको नाराज आहे कारण तिने कॉफीचं मस्त थर्मस मध्ये कॉफी बनवून आणली आहे कॉफी पिण्यासाठी. आणि मग
हे काय बोलतात त्याला, ब्रेड बटर सुद्धा आणले खायला गरम गरम कॉफी सोबत. हा गेट येईल जेव्हा कुठला, जोवेली गावचा, जोवेली गाव आहे आणि इकडून आपल्याला राईट घ्यायचा आहे. हा राईट साईडला या गावात जातो रस्ता, हा वाला जो छोटा आहे तो, पण आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे. तर आपण आता कोंडेश्वरला या बाजून निघून जाणार. कोंडेश्वरला जायचा रस्ता किती मस्त आहे बघा. हा माहित नाही, ते आपण तिकडे जाऊन विचारू सगळं काय आहे कसं आहे. आज लोकांना सांगायचं, इतर वेळेला आपण गेलो, आता माहिती काढू चांगली आणि लोकांना पण माहिती देऊ. हो, आता बघा, हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन स्वर्गम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे, धुंद वारे, ला 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 ला. हो, नवे पंख पसरा, चुप चुप उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, भिर भिरणारे गीत गा रे, गीत गा रे, धुंद वारे, ला 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 ला. टाळा. इथे विटाचा कारखाना वाटतं. तेव्हा कसला डोंगर बघ कसला. हे गाव कुठलं आलं ते माहित नाही आता, पण आपण गावचं नाव बघू इथे लिहिलं असेल तर. श्री क्षेत्र कोंडेश्वर ते 9:30 दहिवली गाव आहे बहुतेक, दहिवली. आणि आता ह्या सगळ्या गाड्या चालल्या नाही, रेलगाडी आणि ही कोंडेश्वरच्या दिशेने चालली. इथून पण परत राईट घ्यायचा आहे, या गावचा हा चौक आहे आणि इथून परत राईट घ्यायचा आहे आणि तुम्हाला कोंडेश्वरच्या दिशेने जायचंय. आपल्याला राईटला वळायचंय. आता या गावचं नाव आहे दहिवली गाव आणि हा कोंडेश्वर रोड आहे इकडचा. सो आपल्याला वळायचं राईटला. सो आपल्याला राईट वरून जायचंय आणि बघू शकता म्हणजे इथे हा जो चौक आहे ना, कधी कधी जर पाऊस जोरात असेल किंवा काय बोलतात त्याला, खूपच असं नदी पूर्ण तुडुंब भरलेली असेल, तर मग या चौकात पोलीस सुरक्षिततेसाठी उभे राहतात आणि तिथून पुढेच येऊ देत नाहीत कोंडेश्वरला. कारण इथल्या गावातली लोक आहेत ते तसं काही सहसा म्हणजे हे नाही करत, कारण गावातल्या लोकांसाठी कोंडेश्वर नवीन नाही. पण बाहेरून येणारी लोक त्यांना ते नवीन वाटत. बाहेर बाहेरून येणारी लोक त्यांना कोंडेश्वर नवीन वाटतं. आता मागच्या वेळी आम्ही आलो तेव्हा मुंबईवरून आले होते कोणतरी आणि त्यातला एक जण पाण्यात बुडून हे झालं, काय बोलतात, दगावला. तर त्या गोष्टीसाठी सुरक्षितता म्हणून कधी कधी हे बंद असतं. आज ओपन आहे तर आपण कोंडेश्वर पर्यंत नक्की पोहोचतोय, तुम्हाला कोंडेश्वर नक्की दाखवतोय. भोज नावाचं गाव आहे. आता आपण भोज गावातून पुढे चाललोय कोंडेश्वर साठी. आणि हे जे डोंगर आहेत ना, हे कोंडेश्वरची ओळख आहे खर तर. कारण कोंडेश्वरला एवढा छान निसर्ग आहे, लोक प्रेमातच पडतील असं आहे. झू 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 बदलापूर मध्येच आहे आम्ही. बदलापूर मधलं भोज या गावात किती, हार्डली माझ्यामध्ये 6 ते 7 किलोमीटर असेल. हा काय, नाही नाही, वरती वरती चल. हा वॉटरफॉल आहे वाटतं, वरच्या लेक आणि हिल इकडे. हा जो वॉटरफॉल आहे इकडे लेफ्टला खाली, तिकडून बघायला मिळेल. हा जातो जातो जातो. आणि हा रस्ता चाललाय कोंडेश्वरला. कोंडेश्वर ह्या डोंगर, समोरचे डोंगर दिसतात ना, या डोंगरांच्या कुशीत पायथ्यालाच आहे. ते काय वरती चढायचं नाहीये, काही नाहीये. त्यामुळे अगदी जर वय वगैरे असलेली माणसं, ज्यांचं वय झालंय, ज्यांना चढता येत नाही पायऱ्या वगैरे, त्यांच्यासाठी अगदी सोपं आहे कोंडेश्वर. त्यांनी इथून आलो, गाडी लावलो, गाडीतून उतरलो, अगदी 5 मिनिटं चालत कोंडेश्वराच्या गाभाऱ्यात. हा हा, इच्छापूर्ती गणेश मध्ये जाऊया आपण, बघू. आणि हा निसर्ग तुम्ही बघताय, एवढी छान मजा येते.
हवा हवा सुद्धा खूप छान लागते. नाहीतर तिकडे सिटीमध्ये असलं गरम होतंय ठाण्याकडं. आणि तिथूनच 6 किलोमीटर अंतरावर हे गाव वसले भोज. आता पावसाळ्यात हे धरण, हे छोटस धरण आहे इकडे, त्याचा बांध तुम्हाला दिसतोय. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. पर्यटकांनी पाण्यात उतरू नये अशी सक्त ताकीद दिलेली आहे तशी. झू 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 झू. आता आलंय कोंडेश्वर जवळ. आपण कोंडेश्वरच्या भरपूर जवळ आलेलो आहोत आता. हा ते पुढे येणार राजा, आता येईल. ला 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 ला. आणि डोंगराच्या दुसऱ्या बाजूला ओपन होतोय नवा निसर्ग, एकदमच वेगळा असा, म्हणजे काय बोलतात त्याला, आधी हा हा खरा निसर्गाचा अनुभव घ्यायला कोंडेश्वरला आलाच पाहिजे. एवढं दाट जंगल, सुंदर असं जंगल आहे बघा. इथे बघा गाडी आतमध्ये जाऊ शकते इथून या पठारावर. आणि दुसरं पुढे अजून एक पठार आहे. इथे आता एक जस्ट असं छोटं टपरी टाईप हॉटेल झालंय. ह्या पठारावर आपण आलेलो आहे. काय निसर्ग आहे या बाजूला, हवा काय आहे, कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये मावत नाही एवढा सुंदर निसर्ग इथे. आणि कसं म्हणजे नशीब आहे आमचं की कोंडेश्वर चालू आहे आणि आपण आलो इथपर्यंत. सो बघू, नंतर मी मम्मी पप्पांना घेऊन येईन. त्यांना सुद्धा जरा निसर्गाच्या सानिध्यात ते खेळतात, नाच. हो, मागच्या वर्षी आलेलो का त्याच्या मागच्या वर्षी आलेलो, मागच्या वर्षी आलेलो आय थिंक. सो मम्मी पप्पा पण आले होते आणि खूप छान वाटत होतं, कारण त्यांना मजा येत होती. ते लहान मुलासारखं बागडत होते त्यांच्यातलं. आणि हे कोंडेश्वर मंदिर तिकडे समोर त्या बाजूला आहे. हा टर्न घेतल्यानंतर इकडे पुढे सरळ कोंडेश्वर येणार आहे. सो काय उतार आहे, एक्सेल झालं डायरेक्ट. बघा लोकांच्या गाड्या एकदम आतमध्ये वगैरे जात आहेत. आता पाऊस नाहीये म्हणून बिंदास्त गाड्या जात आहेत. कधी कधी पावसामुळे चिखल जास्त झाला तर जाता येत नाही आतमध्ये. हे अशा टपऱ्या आहेत, मॅगी, चहा, वडापाव सगळंच आहे. वरती जायचंय, वरती जायचंय का खाली जायचंय? नाही नाही, वरती नाही प्राजू, खालीच आहे. खालीच आहे रे. तर जरा चुकलं, आम्ही वरती निघालो. अरे यार, काय लागलं, काय लागलं, काय लागलं मला? ती गाडी चालली तिथे या गेटच्या बाजूने. आणि हा गेट आता नवीन बनतोय, तो रस्ता टर्न मारून, तोपर्यंत इथल्या रस्त्याने शॉर्टकट मारून आपण कोंडेश्वरला चाललोय. कोंडेश्वर आलेलं आहे. काय ग, वाटच मस्त निसर्ग, काय मस्त झोपडे ते, छान घर आहेत बघ. राहायला आवडेल असं बांबूचं घर, त्याच्या बाजूला असलेली शेतात पिकवायच्या भाज्या त्याच खायच्या. हा, बांबू आणि मातीचं घर. सो आता कोंडेश्वर जवळजवळ आपल्या हाकेच्या अंतरावर आलेलं आहे अगदीच. आणि या गाड्या लागल्यात म्हणजे कोंडेश्वरला पोहोचलो. ही पार्किंग कोंडेश्वरची फ्री पार्किंग आहे. कुठे लावतेस? हा, आता आम्ही इथे ह्या दादांना भेटलो. हे इकडेच ह्याचं काम करतात, म्हणजे ताट वगैरे बनवतात आणि मग त्याच्यावर त्यांचं हे उदरनिर्वाह वगैरे चालतो. प्लस ते इथले स्थानिक पण आहेत. तर इकडे जेवढे पण अशी दुकान आहेत इकडच्या स्थानिकांचे आहेत. आणि इकडे तुम्ही मक्याची कणीस, हा हे बघ दिसले, बोललो आणि दिसले, मक्याचे कणीस किंवा काय असं
त्याचा आनंद घेऊ शकता. इकडे नदी आहे या बाजूला आणि हे कोंडेश्वर देवस्थानाचं आपण आतमध्ये एंटर होतोय आता. आणि इकडे आम्ही मागच्या वेळी फोटो सेशन केलेलं अख्खं. इथे छोटे छोटे वॉटरफॉल टाईप आहे. आता इथे ऑलरेडी कुठल्या ताई आणि ते हे करतायत. पाऊस येणार आहे. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान हरीश ढोळे उद्योजक जोवेली यांच्याकडून मंदिरास भोजन हॉल पत्र्याचं शेड अर्पण. ओके, हे जोवेली मधल्या कोणीतरी हे शेड बांधून दिलंय. आणि आता आपण एकदम स्पॉट वर आलेलो आहे. कोंडेश्वर मंदिर. हा, ढगांचा आवाज येतोय. हे सगळे इथे आराम करतायत. शेड ज्यांच्यासाठी बांधलंय ते कोंडेश्वर मंदिर. आणि इकडे चप्पल काढण्याची व्यवस्था आहे तशी. हो, सगळीकडे माकड असतात, इकडे कुत्रे असं. आणि बाबा यांची गँग गँग बनवून ठेवली यांनी. ह्या बाजूला पाणी बघा किती मस्त आहे. आणि कणसाचा वास येतोय, मक्याच्या कणसाचा सुगंध. तू इथे चप्पल काढून ठेव. आपण इथे चप्पल काढायला इथे पण आहे स्टँड. बाहेर आता ही नदी पण भरलेली आहे. इथे बघू शकताय आता देवस्थान कोंडेश्वर जे आहे, म्हणजे मूळ मंदिर जे आहे, त्या मंदिरात आपण एंटर करू आता. हे आहे मूळ मंदिर श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. आणि आपण आता आत जाऊया. हा मंदिराचा बाह्य भाग आहे. इथून तुम्हाला कसं दिसतंय. आता आपण चाललोय कोंडेश्वर मंदिराची, जी शंकर महाराजांची पिंड आहे, म्हणजे शंकराची जी पिंड आहे ती खाली आहे. थोडं खाली जावं लागतं. आणि हा पूर्ण एक खडक आहे जो मागच्या बाजूला तुम्हाला दिसतो ना, ह्या खडकामध्ये मंदिर बांधलंय. आणि आपण आता आत जाऊया. अगोदर सगळ्यात महत्वाचं काम नंदी महाराजांना वशीला लावलेला आहे. आता चले राजू. आणि आता आपण कोंडेश्वरच्या या मंदिरात आलेलो आहे. आज तशी बरीच गर्दी आहे. हा, परिक्रमा पूर्ण करत नाहीत म्हणून आपण इथून परत रिव्हर्स होणार. आणि हे पूर्ण दगडातलं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. हा गाभारा आहे इथला. बाहेर आल्यावर राईट साईडला तुम्हाला हे इथे सगळ्या अशा देवांचं दर्शन घेता येतं. जसं गणपती बाप्पा, साईबाबा, विठ्ठल रुक्माई, कृष्ण, हनुमान, दत्तगुरु, दुर्गा माता, काली माता. हा एक धबधबा आहे इथे जवळच मंदिराच्या बाजूलाच. फक्त आता इथे आतमध्ये जाण्याची परमिशनच नाहीये, कारण पाणी वाढतंय, पाऊस वाढतोय. मग पोलीस त्यांना सुरक्षितेसाठी हा निर्णय घ्यावा लागतो. आणि तुम्ही बघू शकता तिकडे वरच्या बाजूला पण हे आहे, काही लोक म्हणजे इथले रहिवासी असतील मूळ स्थानिक, ते त्यांना इथे अलाउड असेल कारण त्यांना इकडची खडा माहिती असते. पण जो अचानक नवीन येतो त्याला हे त्याच्यासाठी हे नवीन असतं आणि म्हणून त्याला अलाउड नसेल, त्यांना अलाउड नाही.
सो ही अशा पद्धतीची मंदिर आहेत जी प्रत्यक्ष खाली उतरून त्या मंदिरांमध्ये पाया पडता येऊ शकतं. फक्त आता पावसामुळे आणि पाण्यामुळे ते शक्य नाहीये. हे बघा हे मंदिर, इथे असं लेण्यांसारखी एक गुसेसारखं छोटी छोटी मंदिर आहेत आणि हे तर अप्रतिमच आहे वॉटरफॉल. प्राजू इथे बसली आहे, मी पण बसतो थोडा वेळ 5 मिनिटं. काय बोलते? हा, तो अख्खा दगडच आहे. हा जो दगड दिसतोय ना, हा तो बाहेर जो पूर्ण ह्याला लागून आलेला दगडच आहे. म्हणजे ह्या कडे पाऊस पण जोरात यायला लागला आणि ते पाणी पण यायला लागलं बघा तिथे मंदिराच्या इकडे पाणी गळत आहे ना. ते बघा ते पाणी गळत आहे ना, हे तर हे पाणी गळत आहे ते त्यातच भाग आहे. कारण आणि ह्या खडकावर मंदिर बांधलंय. कोंडेश्वरला आता बाहेर जाऊ देत नाही, तर सगळे आतूनच गाभाऱ्यातूनच म्हणजे मंदिराच्या आतमधूनच बघतायत बाहेरचं पाणी, ज्याची मेन आनंद घ्यायला लोक आली आहेत. आणि पाऊस आलाय बाहेर, तुम्ही बघू शकता. हा मागची बाजू मंदिराची एकदम त्या दगडाला लागूनच आहे. म्हणजे या कड्यामध्येच दगडाला लागूनच हे मंदिर बनवलं आणि तिथेच तो गाभार आहे दगडाच्या आतमध्ये. कसं वाटतंय आता? कसं वाटतंय? इथे उतरून आम्ही मस्ती केली आहे मागच्या वेळी, आहे ना राजू, या जागेवर. आणि आता सोडत नाहीत. आता आज सोडलंय, पोलीस नाहीत, पण इतर वेळेला पोलीस पण असू शकतात. चलिए ये आपण हे घेऊ. हा म्हणजे सांगता येत नाही. बरं वाटलं? छान वाटलं? तो वडापावचा, गरम वडापावचा आनंद घेऊया, है ना प्राजू? ये डाल दिया है वडा अंकल ने. गरम गरम खाऊया. पाऊस चालूच आहे बाहेर. इथे तुम्ही कोणाच्या पण हातचा वडापाव, मक्याचं कणीस खा, मस्तच लागतं. कारण तुम्ही ऑलरेडी वेगळ्या जागेवर आलेला असता. तर गाव बघ कसं बसलंय. एकावर एक घर वाटतात ना सगळी. ही नदी आहे बाजूची कोंडेश्वरच्या. आता थोडस इकडे जाऊया वरती चढून, या धबधब्याच्या इकडे छोटसा फोटो बिटो छान काढूया. हा, सुरक्षेसाठी आपल्या पोलीस आतमध्ये आलेले आहेत आणि आता इथे आपण मगाशी एका दादांशी बोललो होतो, ते आहेत का अजून? गेले का ते दादा? हा, कुठे? मक्याचं कण
वरती जाऊ देणार नाहीत आता, त्यामुळे आपण आता इकडे चाललोय. नमस्कार, माझं नाव प्रमोद गणपत आजारे. ग्रुप ग्रामपंचायत दैवळी, दामनवाडी, तारवाडी या विभागामध्ये हे कोंडेश्वर मंदिर आहे. आणि मंदिराचं जे आहे ते प्राचीन मंदिर आहे आणि स्वयंभू शिवलिंग आहे इथे. आणि प्राचीन पांडवकालीन कुंड आहेत तिथे, 2 कुंड आहेत. आणि इकडे समोर पाहाल तर इथे दिगंबर बाबांची इथे समाधी आहे इकडे. आणि हा जो पूर्ण निसर्ग जो दिसतो हा सगळा सह्याद्रीच्या कुशीमध्ये हा निसर्ग. आणि इथे जे वरती जे आहेत आदिवासींचे वगैरे घर वगैरे तिथे वरती, हा वरती आदिवासींची घर वगैरे आहेत. आणि इथे जे बदलापूर वरून यायला एक 8-9 किलोमीटरचा हा रस्ता आहे. आणि इथे रिक्षा स्टँड आहे ते समोर. हा इथे रिक्षा स्टँड. तिकडे बदलापूरला कुठे रिक्षा स्टँड आहे? बदलापूरला ईस्टला रिक्षा मिळतात तिथे ब्रिज खाली झाडाखाली. हा कोंडेश्वर रिक्षा स्टँड आहे तिथे ईस्टला. ओके. आणि जर यायचं जर असेल ना तर बदलापूर ईस्ट यायचं. इथे सीट वगैरे 50 रुपये शेअरिंग वरती पण आहे आणि डायरेक्ट रिक्षा 200 रुपयामध्ये पण आहे. आणि मी एकच सांगू इच्छितो की पर्यटकांनी जर यायचं असेल तर त्यांनी आपापल्या जबाबदारीवर यायचं. आणि शक्यता पाण्याचं जर फोर्स वगैरे जास्त असेल तर पाण्यात जायला त्यांनी टाळावं आणि पोलिसांच्या नियमांचं पालन करावं. सहकार्य. मी आता तेच सांगितलं. आता मग पण पोलीस दादा आले ना तर ते सांगितलं की आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, तर त्यांचं ऐकलंच पाहिजे. कारण आता तुम्ही इकडे राहता किंवा तुमची इथेच गावं आहेत तर तुम्हाला त्याचा अंदाज तरी आहे. पण एखादा नवीन अचानक आलेला असतो नवी मुंबई किंवा मुंबईवरून, त्याला काहीच अंदाज नसतो, शिरतो पाण्यात आणि मग काहीतरी होऊन बसतं. तर ते तेवढं सहकार्य केलंच पाहिजे. ओके, तर खूप धन्यवाद. तुम्ही चांगली माहिती सांगितली. आणि थँक्यू. कोंडेश्वरला तुम्ही असंच लोकांना आणत राहता रिक्षा? स्वतःची रिक्षा आहे ना? हो, एक आपल्या रिक्षा. अच्छा, ही रिक्षा ही समोर पहिली. अच्छा, ही तुमची रिक्षा आहे. आणि ह्या रिक्षामधून ते दादा इथे बरेच भाविक पण आणतात. आणि तुमचं गाव कुठलं आहे? आमचं दैवळी गाव आहे आमचं. दैवली. याच्या आधी लागतं इथे? याच्या आधी. हा, ठीक आहे. येताना दाखवलं मी ते लोकांना. धन्यवाद. थँक्यू.